नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रो ॲथलीट क्लब। तर मित्रांनो, आज व्हिडिओ आता बनवतोय की भरपूर जणांचं ड्रीम असतं की मला पोलीस व्हायचं। एखाद्या पोलिसाकडे बघून असं वाटतं मला पण वर्दी घालायची, पण ते वर्दी घालण्यामागं खूप सारं कष्ट असतं, खूप सारं ट्रेनिंगमध्ये पण खूप कष्ट घ्यायला लागतं। आता बरेच जणांचं कसं असतं, सर पोलीस झाल्याच्या नंतर सर ट्रेनिंग कशी असते। तर मित्रांनो मी आजचा व्हिडिओ करतोय ट्रेनिंगचा। पोलीस झाल्याच्या नंतर ट्रेनिंग कशी असते, काय पेमेंट वगैरे हे तुम्हाला सांगणार आहे। पेमेंटचं काय एवढं सांगणार नाही, पण थोड्याफार गोष्टी सांगणार आहे तुम्हाला। आता भरपूर जण काय म्हणतात, सर पोलिसाला पेमेंट किती असतं हे। अरे बाळांनो, आधी पोलीस तर व्हा, बरोबर आहे का नाही। पोलीस व्हायच्या आधीच पेमेंट किती असतं, नंतर वाढतं किती, इन्क्रिमेंट किती, सुट्ट्या किती, हे भरपूर जण विचारतात। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी ट्रेनिंगबद्दल आणि भरपूर काही गोष्टी आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आता पोलीस भरती तयारी करायची आहे। आता भरपूर जण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असतात, इंस्टाग्रामला स्टेटस ठेवत असतात, किसी भी हाल में वर्दी पाना है। स्टेटस टाकलं, आज माझं स्वप्न आहे बाबा, आणि सकाळी रनिंगला जायच्या टायमाला झोपला वर करून। तर मित्रांनो, हे फक्त तुमचं स्वप्नच ठेवू नका, ते स्वप्न अंमलात पण आणायचं असतं, त्यासाठी जबरदस्त तयारी करा। तर मित्रांनो, सध्या पोलीस भरतीचं वातावरण सुरू आहे, पोलीस भरती पण होणार आहे। तुम्हाला माहिती आहे, भरपूर जणांची जबरदस्त तयार झालेली आहे। वर्षभर घासून मस्त ते कोशाचा हिरा तयार झालेले आहे, आणि प्रत्येकाला स्वतःवर कॉन्फिडन्स आला आहे की हा बाबा, या वर्षी मी 100% पोलीस होणार आणि होणारच। म्हणजे प्रत्येकावर एवढा कॉन्फिडन्स तुम्ही पण स्वतःच्या मनाला हे करा, बाबा मी वर्षभर किती अभ्यास केला आहे, स्वतःवर कॉन्फिडन्स येऊ द्या की हा मी बाबा पोलीस होऊ शकतो। तर मित्रांनो, यार बोल नका ना बाळा, राव चालू। तर मित्रांनो, आता पोलीस भरती झाल्याच्या नंतर फिजिकल झालं, लेखी झाली, या दोघांचं मिळून एक मेरिट लागतं। आता 150 पैकी पेपर आहे, तर मेरिट तरी साधारणतः 130 पर्यंत मेरिट लागतं। त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होतं। जो माणूस फिजिकल लेखी क्वालिफाय होऊन मेरिटमध्ये नाव येऊन मेडिकलपर्यंत येतो, तो माणूस कधीही माघारी जात नाही। कोणत्या पण पोलीस भरती झालेल्या मुलाला विचारा। मेडिकल झाल्याच्या नंतर तुम्हाला एक महिन्याभरामध्ये तुम्हाला जिल्ह्याला बोलवतात, म्हणजे एक ऑर्डर येते तुमच्या नावाची की हा तुमचा गोरा बिस्तर घेऊन मुख्यालयाच्या ठिकाणी हजर व्हा। मग हजर झाल्यानंतर तुम्हाला काय ते तुमचं प्लेट वगैरे काय असेल ते सगळं तुम्हाला त्या ऑर्डरमध्ये सांगतात, आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला एक पेटी देतात। त्या पेटीमध्ये तुम्हाला एक पाण्याची बॉटल, 3-4 पुड्याचा डबा भेटतो, मच्छरदाणी भेटते, खाली हाताला दरी भेटते, अशा भरपूर काही गोष्टी तुम्हाला मिळतात, म्हणजे त्या ट्रेनिंगमध्ये वापरायच्या असतात। तर मित्रांनो, ती पेटी भेटते, त्या भरपूर काही गोष्टी भेटतात, त्या घेऊन तुम्हाला एक मुख्यालयाची एक भरपूर जिल्ह्याचे मुलं जोपर्यंत मुख्यालयाला हजर होत नाही, पोलीस झाल्याच्या नंतर हजर करून घेतात, माहिती असेल भरपूर जणांना। तर हजर होत नाही तोपर्यंत ट्रेनिंगला पाठवत नाही। मग ट्रेनिंगला जायच्या वेळेस मग आता महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे, मुलींसाठी SRPFचे वेगळे असतात। तर मित्रांनो, सगळ्या जिल्ह्याचे मुलं हजर झाल्याच्या नंतर, पोलीस झालेले हजर झाल्याच्या नंतर एक ऑर्डर निघते, बाबा पुणे सिटीची अकोल्याला, पुणे ग्रामीणची अकोल्याला, मुंबईची धुळ्याला, अशा वेगवेगळे डिवाईड केलं जातं, कारण की जवळचं ट्रेनिंग सेंटर मिळत नाही। आता पुण्याच्या जवळ कोणतं ट्रेनिंग सेंटर आहे बाबा, मरोळ, मुंबईचं एक ट्रेनिंग सेंटर आहे, दौंडचं एक ट्रेनिंग सेंटर आहे। एक तर दौंडला पाठवतं, पण मरोळला जात नाही पुणे सिटीचे, कारण पुणे सिटी अकोला, परत धुळे, लातूर अशा ठिकाणी पुणे सिटीचे पाठवले जातात। म्हणजे आता मला माहिती आहे, जोपर्यंत मला माहिती आहे तेवढं सांगतो तुम्हाला। बाकीच्यांच्या जिल्ह्याचे पण लांब टाकतात, आणि संपूर्ण जिल्ह्याचे थोडे करून एका ट्रेनिंग सेंटरमध्ये भरतात। म्हणजे ट्रेनिंग सेंटरची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढे मुलं पोलीस झाले हे करतात। तर मित्रांनो, तिथं नंतर मग गाड्यावरून ट्रेनिंग सेंटरची एक डेट येते, ट्रेनिंग सेंटरला जातात। तिथं गेल्याच्या नंतर तुमच्या राहायची व्यवस्था एक चांगली केलेली असते, खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली असते, फक्त तुम्हाला तिथं ट्रेनिंग करायची असते। पण ते 9 ते 10 महिने खूप हालाकीचे असतात। म्हणजे ते 10 महिने तुम्ही काढले नाही, 9 ते 10 महिने तुम्ही इकडे आल्यानंतर एकदम तगडा, एकदम तुम्हाला अभ्यासाचं नॉलेज, बाबा कायदे कानून सगळे तुम्हाला माहीत होऊन जातात। मी तर तिथं गेल्याच्या नंतर तसं बरेच जण म्हणतात की सर ट्रेनिंगला बाबा काय असतं, आम्हाला ट्रेनिंगची खूप इच्छुकता आहे, मला पण ट्रेनिंगला जायचं आहे, मला पण रायफल घेऊन पळायचं आहे। तर मित्रांनो, ते गेल्याच्या नंतर तुमचं सकाळचं सेशन असतं पीटीचं। आता पीटीमध्ये काय तुमचं वॉर्मअप रनिंग वगैरे घेतात, त्याच्यानंतर मग काय ते त्यांचं PT वगैरे असतात, पीटीचं सेशन असतात, ते पीटीचं सेशन शिकवतात, टेबल वगैरे असतात ते शिकवतात। आणि त्याच्यानंतर मग सकाळचं सेशन झालं मॉर्निंगचं पीटीचं, तसं दुपारी म्हणजे एक 9-9:30 वाजता तुमचे लॉ लेक्चर असतात, म्हणजे कायद्याचे लेक्चर असतात। म्हणजे आता इथं फील्ड वर्कवर आलं तुम्हाला कसं बाबा हा कलम तो कलम, आता ह्या सिच्युएशनला काय करायचं बाबा, मॉप कसा हँडल करायचा, ह्याच्यावर तुम्हाला शिक्षण दिलं जातं। म्हणजे उद्या तुम्ही पोलीस झाला तर नुसतं असं थांबायचं नाही, तुम्हाला ते अंमलात आणायचं, ती ट्रेनिंग करायचं नाही, तर नुसतं झोपा काढल्या ट्रेनिंगला, तर तुम्हाला इथं फील्डवर आल्यावर कसं काय करणार। एखाद्या 100 जणांचा मग
मग अंगावर धावून आला तर तुम्ही काय करणार, त्यावेळेला काय करणार, हे सगळं त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. तर मित्रांनो तुम्हाला चालू राहू दे. तर मित्रांनो हे तुम्हाला शिकवतात. आणि 9:30 वाजता मित्रांनो तुमचं लॉ लेक्चर असं तुम्हाला सांगितलं, 9:30 ते 1 ते 1:30 वाजेपर्यंत तुमचे लॉ लेक्चर असतं. त्याच्यामध्ये 8 विषय असतात, 8 विषयांचा अभ्यास घेतला जातो. आणि त्या 8 विषयाचा अभ्यास तुमचं पूर्ण 9-9.5 महिन्यामध्ये पूर्ण कंप्लीट केला जातो. आणि दर 1.5 ते 2 महिन्यात तुमची एक एक्झाम असते. आता इथं तुम्ही कसं 7वी 8वीला असं तुमची एक घटक चाचण्या व्हायच्या, तशा पण तिथं परीक्षा होतात. मित्रांनो असं समजू नका की मी पोलीस भरती झालो आता मला अभ्यास करायची काही गरज नाही. मित्रांनो तिथं गेल्यावर सुद्धा अभ्यास करायला लागतो. प्रत्येक 8 विषय असतात, 8 विषयांचा अभ्यास करायला लागतो. खूप काय बारकाईने आणि खूप डोकं वापरावं लागतं त्यासाठी. आणि मित्रांनो आता कसं म्हणजे एखादा मर्डर झाला बाबा, तिथं का फिंगरप्रिंट कशा घ्यायचा, काय कसं, चपलांच्या बोटाचे ठसे कसे घ्यायचे, अशा छोट्या छोट्या गोष्टी तिथं असतात. नाही तर मग नुसता पोलीस झाला आणि तिथं ट्रेनिंगला गेला असं नसतं. यांचा पण अभ्यास करावा लागतो. मित्रांनो टाईम आरामासाठी पण टाईम भेटतो. आणि काय काय जण त्या लेक्चरलाच झोपतात. म्हणजे कारण की सकाळी वर्कआउट करून आल्याच्यानंतर आता तुम्ही पण आता पोलीस भरतीची तयारी करताय, सकाळी रनिंग केल्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही अभ्यासासाठी गेला तर तुम्हाला झोप येते, मग तसेच तिकडं पण येते. तर मित्रांनो 1:30 वाजता तुमचे लेक्चर संपल्याच्यानंतर तुम्हाला जेवणासाठी सोडलं तर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग परत 3-3:30 वाजता तुमची फॉलिन असते रायफल घेऊन. मग संध्याकाळचं सेशन असतं रायफल घेऊन वॉर्मअप होते. 3-4 राऊंड 400 मीटरचे होतात. आणि रायफल शिकवलं जाते. रायफलबद्दल मॉप कसा हँडल करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. या ट्रेनिंगचा एक भाग झाला. तर मित्रांनो या 9-9.5 महिन्यांमध्ये भरपूर जणांना घरची आठवण येत असते. तर मित्रांनो तुम्हाला असं वाटतं राव कधी सुट्टी भेटेल, मी कधी घरी जाईल. तर मित्रांनो मध्यंतर असतो. मध्यंतर म्हणजे तुमची अर्धी ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला घरी सोडलं जातं. एक 4 ते 5 दिवसांची सुट्टी दिली जाते मध्यंतरच्या वेळेस. मग ती सुट्टी कधी भेटेल असं पोरं इंटरेस्टेड असतात की राव कधी मी घरी जाईल. कारण की पोलीस झाल्यानंतर त्यांना ड्रेस घालायला भेटतो. कधी मी गावात फिरेल, कधी मी घरच्यांना जाऊन मी ड्रेस घालून दाखवल, हे खूप इंटरेस्टेड असतं. कारण की नवीन पोलीस झाला असतं, खूप ती फिलिंगच वेगळी असते. ती फिलिंग काय कुठं पैसे देऊन पण विकत घेता येत नाही. बरोबर काय मला ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही पोलीस झाल्यानंतर तुम्हाला तो ड्रेस अंगावर घातल्यानंतर तुम्हाला वाटेल कसं, ती फिलिंग काय असते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी इंटरेस्टेड आहे तुमचे कमेंट वाचण्यासाठी. आणि मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावाचं मेन्शन पण करेल. तर मित्रांनो आणि ही झाली मध्यंतरचा भाग. त्याच्यानंतर मग परत तुम्हाला ट्रेनिंग सेंटरला यावं लागतं. नाही तर आला नाही की मग पण नंतर खूप कोटाने असतात. तर मित्रांनो त्या 4 ते 5 दिवसात सुट्टीमध्ये तुम्हाला परत माघार जायला तर ट्रेनिंग सेंटरला. ते गेला मग परत ते सकाळचं उठायचं, 4-5 राऊंड मारायचं, PT करायची, दुपारचे लेक्चर करायचे, संध्याकाळी रायफल घेऊन रनिंग करायची, रायफलचे सेशन करायचे, संध्याकाळी तेज फॉलिन वगैरे. तर मित्रांनो हा झाला आपला ट्रेनिंगचा भाग. आता भरपूर आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या ह्याला तुमची इथं कशी परीक्षा असते 10वी 12वीला लास्टची एक्झाम, तशी लास्टची एक्झाम असते तुमची. PT तुम्हाला काय काय शिकवलं, रायफलमध्ये काय काय शिकवलं, रायफल खोलणं जोडणं सगळ्या प्रकारच्या रायफल असतात मित्रांनो. त्या खोलाच्या जोडाच्या फायर कसा करायचा. आणि मित्रांनो भरपूर जण इंटरेस्टेड असतात, मला बंदूक चालवायची, रायफल चालवायची, मला राऊंड भरायचे, फायर करायचे. आता भरपूर जण PUBG खेळत असतील, रिअल PUBG ट्रेनिंगमध्ये पण असते मित्रांनो. फायर करायचे भरपूर जण तुम्ही आता PUBGमध्ये SLR रायफल वापरत असाल, शॉटगन वापरत असाल, त्या प्रकारच्या गन तिथं असतात मित्रांनो. त्याचं सगळं तुम्हाला नॉलेज दिलं जातं. आणि ट्रेनिंगमधून 2दा तुमची फायरिंग होत असते. तुमचे 20-20 राऊंड तुम्हाला फायरिंगला देतात, म्हणजे 20-20 गोळ्या तुम्हाला फायरिंगला देतात. आणि त्याच्यामध्ये खूप मजा येते. कारण की पहिल्यांदाच रायफल हातात घेऊन आपण फायर करत असतो. स्वप्नातलं जेव्हा आपण अंमलात आणतो मेहनत करून, तर ती मेहनत आपल्याला मजा येते ते फायरिंग वगैरे करायला. तर मित्रांनो हे झालं फायरिंगचा एक भाग. वर्षा शेवटला तुमची एक एक्झाम असते. आणि भरपूर जणांचं असतं की कधी ट्रेनिंग घेऊन मी कधी घरी जाईल. मग घरी गेल्याच्या नंतर मी असं करणार, तसं करणार, गावात फिरणार, मस्त हे करणार, ते करणार, बुलेट घेणार एखादी. आता मी मध्ये एक व्हिडिओ केला होता की पोलीस भरतीची तयारी करायची, पोलीस झाल्याच्यानंतर ट्रेनिंगला जायचं, ट्रेनिंग करून आल्याच्यानंतर मस्तपैकी ड्युटी जॉईन करायची, ड्युटी जॉईन केल्याच्यानंतर मस्तपैकी एक बुलेट घ्यायची डाऊन पेमेंटवर आणि ड्युटी जायचं, फाट 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 फाट. मित्रांनो भरपूर जणांना व्हिडिओ आवडला. म्हणजे जे रिॲलिटीचे माझं स्वप्न होतं, मी पण एक बुलेट घेतली डाऊन पेमेंटवर आणि मस्त ड्युटीला जायचो हेल्मेट टाकून, मस्त मागं राहायचं. मित्रांनो तुमचं पण स्वप्न 100% पूर्ण होणार. तर मित्रांनो हे झालं आपलं 9.5 महिन्याचं ट्रेनिंग. आता हे झाल्याच्यानंतर तुम्हाला घरी यायच्या वेळेस तर मित्रांनो पासिंग आउट परेड असते, POP. त्याची तुमची ट्रेनिंगच्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये प्रॅक्टिस घेतली जाते. आता बरेच जणांचं स्टेटस असतं परेडचं, माझं मी पण एक दिवस या गर्दीमध्ये असणार,
या गर्दीमध्ये दिसण्याआधी खूप सारी मेहनत घ्यायला लागते, भरपूर जणांना माहिती आहे. शेवटचा दिवस असतो मित्रांनो पासिंग आउट परेडचा. त्या दिवशी तुम्हाला बॅग आवरून आपला बोरा बिस्तारा खांद्यावर टाकून गाडीत बसून आपल्या जिल्ह्याला यायचं असतं. तर मित्रांनो पासिंग आउट परेडला मोजकीच मुलं काढले जातात, सगळेच मुलं पासिंग आउट परेडला नसतात. ज्याचं बाबा परेड चांगली असते त्यालाच घेतलं जातं मित्रांनो, ज्याला इच्छा असेल त्याला ते जातात, बाकीचे जात नाही. तर मित्रांनो हा झाला आपला 9 महिन्यांचा पिरियड. तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण जरा इमॅजिन करा, तुम्ही पोलीस झाल्याच्यानंतर ट्रेनिंगला गेल्याच्यानंतर तुम्हाला कसं फील होतं आहे. तर मित्रांनो हा मला ट्रेनिंगचा व्हिडिओ तुम्हाला सांगायचा होता. ट्रेनिंगमध्ये भरपूर काही गोष्टी असतात. शेवटच्या वेळेस तर आपण आपल्या रूममधल्यांबरोबर भांडणं होतात, कारण की एका रूममध्ये 3 ते 4 जण राहायला असतात, त्याच्यामध्ये भांडणं होतात वगैरे वगैरे. पण शेवटच्या दिवशी ते आपल्याला खूप हे होतं, म्हणजे दुःख होतं की आपण एकमेकांना सोडून जातो, कारण की एकाच रूममध्ये आपण 3-4 जण राहत असतो. सोडून जायचं मी तर ठरवलं होतं मी रडणार नाही, पण पोर अशी इमोशनल डोळ्यातनं बरोबर पाणी येतं. एवढे सारे 300-400-500 मुलं असतात, त्यांना प्रत्येकजण गळा भेट घेतो. म्हणजे ट्रेनिंगचा तो दिवस, ट्रेनिंगचे जे दिवस असतात ना ते नंतर मित्रांनो आपण जिल्ह्याच्या ठिकाणी ड्युटी करताना आपल्याला वेळेवर इथं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी वेळेवर होत असतात. पण ड्युटीवर आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला वेळेवर जेवण भेटत नाही, काय नाही, रस्त्यावर पण खात येत नाही, कारण की एखादा पोलीसवाला जर एखाद्या ठिकाणी खायला बसला तर लागेल सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरच येतं. म्हणजे सगळे आपल्याकडेच बघत असतात. त्यामुळं आपल्या ट्रेनिंगमध्ये जे दिवस भेटतात ते आपल्याला इथं भेटत नाही, कारण की ट्रेनिंगमध्ये मित्रांनो त्रास झाला तरी एन्जॉय करून घ्यायचं असतं. हसत पण करायला लागणार आहे, रडत पण करायला लागणार. त्यामुळं मित्रांनो एन्जॉय करून घ्यायचे ट्रेनिंगचे दिवस. आता भरपूर जण ह्यावेळेस पण पोलीस होतील, भरपूर जण पोलीस पण झालेले असेल, ते पण ते हा व्हिडिओ बघत असेल. तर मित्रांनो ते दिवस तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो ह्याच प्रकारचे मी चांगले व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला माझ्या चॅनलला देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा. भरपूर जणांनी सबस्क्राईब नसेल केला, शेअर पण करा तुमच्या मित्रांना जे पोलीस भरती करत असतील, तुमच्या ग्रुपवर शेअर करा. आणि मित्रांनो लाईक पण करा. मित्रांनो पुढचा टॉपिक कोणत्या व्हिडिओवरती पाहिजे ते मला नक्की सुचवा, मी नक्की त्यावर व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.